समर्थ. मागच्या वेळेला प्राणांच्या मुद्रा आपण बघितल्या, पंचप्राण आणि पुन्हा ब्रह्मणे स्वहा 6. आता आपण जरासं त्या चक्रावरती विशिष्ट ॲटॉनॉमस बॉडीज अवलंबून असतात, तर त्या दृष्टीने ज्या मुद्रा करायच्या असतात त्या आपण आता बघूया. एक चक्रांच्या मुद्रा म्हणून पहिल्यांदा ही चक्र मुद्रा, म्हणजे मी डावा हात असा ठेवला आहे, अंगठ्यावरती माझी करंगळी ठेवली आहे आणि माझ्या तळहातावरती तळहात ठेवला आहे, बोटं सगळी अशी मोठी लांबवली आहेत. आता मी अशी करंगळी फिरवणार आहे की माझा अंगठावरचा जो आहे तो खालच्या करंगळीला लागेल असं फिरवणार आहे, म्हणजे ही चक्रमुद्रा. हे परत मांडीवरती रेस्ट करूनच करा. परत असं उलटं करायचं नाही, परत पोझिशन घ्या. चक्र उलटं फिरवू नका, ते एका विशिष्ट दिशेने, म्हणजे आता ही खालचा अंगठा आणि करंगळी आहे ती अशी फिरवायची की उलटं झालं पाहिजे. खालच्या हाताचा करंगळी आणि वरच्या बोटाचा अंगठा आणि बोटं लांब ठेवायची, म्हणजे एक चक्र ही कल्पना आहे. आता याच्यानंतर मूलाधार चक्र जे आहे ते साधारणपणे एक भूमितत्व आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला धेनुमुद्रा माहीत आहे, आपण धेनुमुद्रा करतो हे असं क्रॉस करून. ज्यांना येत नसेल त्यांनी शिकून घ्या. आणि हे अंगठ्याला अंगठा जोडायचा आणि परत खाली, म्हणजे आपल्या पोटाच्या एक हात कमरेच्या ओळीत ठेवायचे आणि हात जमिनीकडे करायचे. नैवेद्य दाखवल्यानंतर समर्पणाची म्हणून ही धेनुमुद्रा करतात. आता असं ज्यांना येत नाही क्रॉस करायला, बघा हे असे मी दाखवते क्रॉस कसे केले ते. त्याचं नाहीच जमलं तर पाची बोटं एकमेकांना जोडायची आणि खाली करायचं, नाही तर अर्धी करायची. ह्या 2च बोटांची करायची, मग ह्या 2 बोटांची करायची. ती ही धेनुमुद्रा आहे आणि म्हणजे ते मूलाधार चक्राच्या उपयुक्त आहे. आता नंतरची आहे ती स्वादिष्टान चक्राशी रिप्रोडक्टिव्ह हे सिस्टीम जोडलेली आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम करता आपण आता बायका आहोत म्हणून आपण आधी योनी मुद्रा, बघा काय केलं आहे, मधल्या बोटावरती अनामिका वरती फिरवली आहे आणि तर्जनी आणि मधलं बोट याच्यामध्ये ते पकडले अनामिका. आणि मग हे असं करून सबंध हात मागचा जोडला आहे आणि नंतर मग अंगठे दोन्ही करंगळीच्या मध्यावरती ठेवले. योनी मुद्रा झाली ही. आता ही साधारणपणे नाभीच्या खालच्या बाजूला हात धरतात, कारण हा खाली आहे ना, स्वादिष्टान चक्र खाली आहे. स्वादिष्टान चक्राच्या तिथं घ्यायचं. नंतरची लिंगमुद्रा सोपी आहे. आता असं पण करता येतं आणि अंगठा डावामध्ये येतो किंवा उजवामध्ये येतो. शक्य तितका उजवामध्ये घ्यायचा, कारण असं नाही करायचं, तर पूर्ण काढून करायचं. तर अंगठा धरा, ते पण आपण खालती, म्हणजे ओटीपोटापाशी हात घेऊन अंगठा वर आला पाहिजे. आता नंतरची आहे ते आपली पचनेंद्रिय आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि त्याच्याकरता याला सहज शंखमुद्रा म्हणतात. आता याच्यासुद्धा उजवा अंगठा आत येईल असं करा. मगाशी आपण लिंगमुद्रा केली, आता त्याच्याची दोन्ही हात अंगठे वर करणार आणि नाभीच्या तिथे आपण हात ठेवणार, म्हणजे नाभीच्या खालच्या बाजूला थोडंसं. आपलं सबंध जठर आहे ते तिथे आहे, म्हणून ही ह्याला सहज शंखमुद्रा असं म्हणतात. आता पुढचं आहे अनाहत चक्र. त्या अनाहत चक्रासाठी हार्टची मुद्रा करायची. ही अशी पण एक हार्टची मुद्रा आहे, पण याच्यामध्ये ॲक्शन होते. आधी तर्जनी, मग करंगळी आणि मग अंगठा. आपल्याला ॲक्शन नाही करायची, म्हणून त्याच्याकरता आपण वायुमुद्रा, ही वायुमुद्रा म्हणजे इथे खाली घालायचे आणि नंतर ही 2 बोटं जोडायची आहेत आणि करंगळी बाहेर ठेवायची आहे. म्हणजे आपण जी अपान मुद्रा केली होती त्या अपान मुद्रेमध्ये फक्त ही वायुमुद्रा केली, हात खाली घालून. वरती हात धरला तेव्हा ती ज्ञानमुद्रा झाली आणि खाली हात ठेवला तेव्हा वायुमुद्रा झाली, वायू कमी होतो तेव्हा. ही अशा पद्धतीने ही झाली आहे मुद्रा आणि ही मुद्रा आपण करायची आहे. आता हे झालं हार्ट करता झालं. म्हणजे समजा तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही जर ही मुद्रा केलीत तर सॉलिटनची गोळी घेतल्याचा फायदा होतो. नाहीतर मग करंगळ्या पकडायच्या साईडने. समजा त्या व्यक्तीला नाही करता येणार ही मुद्रा, तो नाही आहे ह्याच्यामध्ये, त्या स्थितीत नाही आहे, तर त्याच्या करंगळ्या साईडनी नखांच्या बाजूनी पकडायच्या. आत्ता मी म्हणजे हे अशी पकडली, या बाजूनी इथून पकडली. पण आपण आत्ता इथे जी हार्ट मुद्रा करणार आहोत ती आपण वायुमुद्रा करणार आहोत. त्याच्यानंतर आपण कंठाशी येतो. कंठ आणि हे जोडलेलं आहे शंख. शंख हा पोटाकरता पण आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये
पोटाकरता पण चांगलं आहे शंख आणि कंठाकरता पण चांगलं आहे. अशी कल्पना आहे की शंख आहे मध्ये आणि त्याच्यावरती डोकं ठेवलेलं आहे. म्हणजे मान कशी शंखासारखी असं शब्द वापरला जातो. शंखमुद्रा आपल्याला माहिती आहे की उजवा हात शक्यतो उजव्या बाजूनी करायची, अशी पण करता येते, पण आपण उजव्या बाजूनी करायची. अंगठा पाममध्ये ठेवला, चारी बोटं बंद केली आणि मग हा हात वरती फिरवून बघा, अशी ती मुद्रा होते. मी अशी खाली दाखवते, पण अशी दाखवायची नाही आपण. तर साधारणपणे शंख असा फुंकला जातो आणि म्हणून ही बोटं जी आहेत ती 3 बोटं बघा एकत्र लागली आहेत, बाजूची 2 बोटं साईडला आहेत, ही शंखमुद्रा. आणि ही आपल्याला आवाजाकरता, आपला जो आवाज आहे तो नाभीपासून वर येतो, परावाणीमधून कंठात येतो, मग तो ऐखरीतून बाहेर जातो. आणि म्हणून ही मुद्रा नाभीपाशी करतात, म्हणजे त्या जागासुद्धा ठरलेल्या आहेत. आता नंतरचं आहे ती आपल्या आज्ञाचक्राकरता आहे. तर आज्ञाचक्राकरता करताना आपण हे कमळ आहे, पंकज, गायत्रीमध्ये पंकज मुद्रा करतो आपण. आणि ही आज्ञाचक्राकरता आहे म्हणून कपाळाचं टेकवायचं नाही, कपाळ दूर धरायचा हात जरासा, आणि ही पंकजम अशी म्हणजे आहे ती. आणि मग नंतर दुसरी आपल्याला करायची आहे ती त्याच्यावरच्या करता, म्हणजे हे जे आपलं द्वैत निर्माण झालेलं आहे सोहम, ते सगळं एक व्हायला पाहिजे, म्हणून ते बंद करायचे दोन्ही हात, म्हणजे पसरलेले ते बंद करायचे. म्हणजे 7वी मुद्रा, 7 चक्रांकरता, जरी षटचक्र आपण करत असलो. आता हे असं किती वेळ आपण धरू शकू? आपल्याला फक्त स्टिम्युलेशन करण्याकरता करायचं आहे, नंतर करण्याकरता आपण आता म्हणजे हे तयार केलं आपण, आपल्या ते अवयव त्या गोष्टीकरता तयार झाले. आता हे इथे धरलं तर ते छातीशी येईल, म्हणून ते असे धरायला पाहिजेत. खरं म्हणजे डोक्यावर धरलं पाहिजे ती, पण आपण नाही करत ना, ती वरती जात नाही, 6 चक्रांपर्यंतच जातो. म्हणून कपाळापाशी जे धरलेलं आहे तेच फक्त बंद करायचं, म्हणजे कपाळाच्या लेवलला. जय जय रघुवीर समर्थ.